महाराजांचं ऐकल्यानंतर ऐकण्यासारखंच काही राहत नाही खरं तर. आणि महाराजांच्या बोलण्यानंतर त्यांच्या वाणीनंतर बोलण्याचं धाडस करणं हे सुद्धा सूर्याला प्रकाश दाखवल्यासारखं आहे. पण प्रकाशराव माझ्याबरोबर असल्यामुळं मी ते धाडस करतो. आज महाराजांचं आशीर्वचन ऐकण्याची संधी आपल्या सर्वांच्या समवेत आम्हा सर्वांना या ठिकाणी मिळाली. त्यांचा कृपा आशीर्वाद आणि सर्व समाजाला ज्ञानसागरामध्ये डुंबून टाकत भविष्याची पिढी घडत असताना त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि त्या दिशेला साजेसं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उभं केलं. आणि आता कर्मधर्म संयोगानं महाराज साहेबांनी आज हॉस्पिटलचं काम हाती घेतलंय. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक हॉस्पिटल पूर्णत्वास त्या ठिकाणी गेलंय आणि आता ॲलोपॅथीकडं मंत्री महोदय त्या ठिकाणी ते आलेले आहेत. निश्चितच कुठल्याही गोष्टीमध्ये समाज डोळ्यासमोर ठेवून, समाज जीवन डोळ्यासमोर ठेवून त्या शेवटच्या घटकाला ज्याला उपचाराची गरज आहे त्याला उपचाराविना कुठं राहता कामा नये याची खबरदारी घेण्यासाठी म्हणून कुंभोज नगरीमध्ये आज या ठिकाणी ही धर्मनगरी म्हणून ओळखली जाते. नुसती धर्मनगरी नाही तर ही कर्मवीरांची नगरी आहे. आणि आज वीराचार्यांच्या विचारानं वीर सेवा दलाचा हा उपक्रम, त्यांना अभिवादन, गणेशवाडी नावाच्या एका छोट्याशा गावामधनं झालेली सुरुवात महाराष्ट्र आणि देशभरामध्ये वीराचार्यांनी त्या ठिकाणी नेली. आणि मला या ठिकाणी महाराजसाहेब आपल्याला सांगितलं पाहिजे, माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात सुद्धा गणेशवाडीतनंच त्या ठिकाणी झाली. आणि म्हणूनच हा जो विचारांचा एक महासागर आहे त्यामध्ये महाराजांनी आज जे आपल्याला या ठिकाणी शुभसंदेश दिला त्यामध्ये आमच्या खांद्यावर जबाबदारी दिली. ते म्हटले डबल इंजिनचं सरकार आहे, आमचं ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. आमदार सुद्धा आलेत, खासदार सुद्धा आहेत आणि पालकमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळं तिन्ही चाकं या ठिकाणी याच्यामध्ये आलेली आहेत. माझे मित्र अमर पाटील साहेबांनी मला येत असताना सांगितलं होतं, महाराजांना त्यांनी सांगणार आहेत त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो ॲम्ब्युलन्स देतो म्हणून सांगायची. आपला आदेश हा आमच्यासाठी शिरसंधान आहे आणि मी मुद्दा म्हणून या ठिकाणी शिरसावर आहे. मी असेल, आमदार साहेब असतील आणि पालकमंत्री साहेब, आरोग्याची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आपण बोलवले आहेत. खासदार आणि आमदार तर तुमच्या घरचे आहेत. तुम्ही सांगितलेला शब्द पडला नाही. तुम्हाला ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली जाईल, याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी घेऊ. आदरणीय मंत्री महोदय व्यस्त कार्यक्रमामध्ये होते. त्या दिवशी सुद्धा मला महाराजसाहेब यायचं होतं, पण त्या दिवशी मुख्यमंत्री या ठिकाणी होते. आणि आज कर्मधर्म संयोगानं महाराजांचं प्रवचन सुरू असताना आपण आलो. आपलं भाग्य आहे. मगाशी मी त्या डोळ्यातले अश्रू पाहत होतो. त्या भगिनी ज्यावेळी आपण शेवटची कविता त्या ठिकाणी घेतलीत आणि त्यामध्ये आईचं आणि त्याच्या असणाऱ्या वासराचं नातं तुम्ही त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत होता. ह्या डोळ्यातल्या अश्रूंमध्येच भारत विसावला आहे. खरी जर संस्कृती कुणी जपली असेल तर ती पुरुषांनी जपलेली नाही. माई माऊल्यांनो, तुम्ही जपली म्हणून संस्कार जिवंत आहेत, म्हणून संस्कृती जिवंत आहे. आणि त्या संस्काराची आणि संस्कृतीची जोड आज महाराजांच्या ह्या प्रवचनातनं आपल्याला डोळ्यामधनं अश्रू निर्मित झाली. ह्या जर भावना संपून गेल्या, भावना शून्य माणूस झाला ना तर तो राक्षसच आहे. आणि त्या भावना जर जागरूक करायच्या झाल्या तर त्याला मुनींचा आशीर्वाद लागतो. आमच्याकडनं काही त्या जागरूक होत नाहीत. मुनींच्या आशीर्वादानंच खऱ्या अर्थानं त्या भावना जागरूक झाल्या. आणि म्हणूनच या देशाला आपण पुढं घेऊन जात असताना मी बऱ्याच मुलांना तरुण विचारतो की धर्म मोठा की कर्म मोठा. बरीच मुलं मला म्हणतात कर्म मोठं, पण मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन कर्म मोठं आहेच, पण ज्या कर्माला धर्माची जोड नसेल ते कर्म सुद्धा मातीत जातं. त्यामुळं धर्माची जोड असणारं कर्म कर्मवीरांच्या भूमीतनं या ठिकाणी तयार होतंय. आणि वीराचार्यांचे आशीर्वाद घेत वीर सेवा दल म्हणजे मंत्री महोदय, सेनेमध्ये एक दल आहे. सेनेचं आपण ज्याला म्हणतो त्याला सेनेचं दल असतं, पोलिसांचं एक दल असतं आणि फक्त जैन समाजामध्ये वीर सेवा दल आहे. हे दल सामान्यांच्या उद्धारासाठी काम करणारं तरुण आणि तरुणी ह्यामध्ये दोन्ही आहेत. सगळं पांढरा गणवेश आहे का इकडे? हा, ते त्या पद्धतीनं सेवाभावी भावानं प्रत्येक क्षणाला वीर सेवा दल
नुसतंच व्यसनमुक्ती नाही, महापुराची परिस्थिती असू दे, कुणाची काही अडीअडचण असू दे, कुठला प्रसंग आला तरी सुद्धा वीर सेवा दलाचा आमचा सहकारी प्रथम दर्शनी त्या ठिकाणी असतो आणि त्याला मदतीला या ठिकाणी हात पुढा करतो. हे खऱ्या अर्थानं वैभव आमच्या ह्या जिल्ह्याचं आहे आणि ह्या जिल्ह्यातनं सुरू झालेली सुरुवात राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये त्या ठिकाणी घेतली, याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला आहे. आणि महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभ आशीर्वादानं परवाचे 2 कार्यक्रम चुकले, पण ते आज कदाचित तुमच्या आशीष वचन ऐकण्याची संधी मिळावी याच्यासाठीच कदाचित ते चुकले असावेत. तुमचा आशीर्वाद मिळणं आणि आम्हाला पुढे जाण्याची संधी मिळणं हेच आपल्या आशीर्वादानं मी या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. महावीराच्या प्रचंड ताकदीच्या ह्या परिसरामध्ये, खऱ्या अर्थानं ह्या वीरांच्या भूमीमध्ये तुम्ही शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचा समागम कसा होऊ शकतो याचं एक उत्तम मिलाप या ठिकाणी घालून दिलं. आणि निश्चितच आम्ही शास्त्राप्रमाणे जिथं शस्त्र लागेल तिथं शस्त्र आणि जिथं शास्त्र गरज असेल तिथं शास्त्र, याचा दोन्हीचा या ठिकाणी काम आपण एकत्रपणे करतो. आणि कुठला धर्म आम्ही पाळतो तर तो राजधर्म आहे. तो राजधर्म सर्व मानवतेला धरोवर घेऊन जाणारा, सर्वसामान्याच्या उत्कर्षाचा राजधर्म आपण पुढे या ठिकाणी पाळतो. निश्चितच आपल्या आशीर्वादानं ही पिढी घडावी आणि यांच्या करवी हा देश घडावा, ही जी भावना आपण या ठिकाणी व्यक्त केली त्याला सलाम करत मी माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.